पुणे जिल्ह्यातल्या धरणांमध्ये 50% पाणीसाठा, 4 धरणांमध्ये मिळून 14.63 टीएमसी पाणीसाठा। मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासांकरता मुसळधार पावसाचा अंदाज, 45 ते 55 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता। मुंबईमध्ये पावसाची संततधार, समुद्रामध्ये उंच लाटा उसळत असल्याचं चित्र, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, तर विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार, हवामान खात्याचा अंदाज। पुन्हा एकदा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची चाळण, खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास। पालघर जिल्ह्यातले वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार, पिंजाळ नदीला पूर, वरील शिलोत्तर पूल पाण्याखाली, तलासरीमध्ये सखल भागात पाणी साचलं, वाहतुकीवर परिणाम। पालघर जिल्ह्यातल्या प्रमुख नद्यांना पूर, धरणांच्या पातळीत वाढ, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र सुटला। त्र्यंबकेश्वरमधील पहिने धबधब्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या 90 पर्यटकांवर नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई, 73,000चा दंड वसूल। कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा शिवाजी विद्यापीठाला फटका, अनेक भागातले रस्ते बंद झाल्यानं परीक्षा स्थगित केलेल्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करणार। कृष्णा नदीच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची टीम कृष्णाकाठी दाखल, कृष्णा नदीची पातळी सध्या 27 फुटांवर। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, सांगली महापालिका अलर्ट मोडवर, सांगलीत रात्रीपर्यंत 30 फुटांवर पाणी पातळी जाण्याची शक्यता, सूर्यवंशी प्लॉटमधल्या नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना। रायगडच्या खरवली बिरवाडी मार्गाला जोडणारा काळ नदीवरचा पूल धोकादायक, पूल वाहतुकीसाठी बंद। जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार, 33%हून अधिक शेतमालाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ। महाबळेश्वर कोयना परिसरात धुवाधार पाऊस, कोयना धरण क्षेत्रात 236 मिलीमीटर पावसाची नोंद, कोयना धरणात सध्या 60.50 टीएमसी पाणीसाठा। सांगलीच्या शिराळा आणि वाळवा तालुक्यात मुसळधार पावसामुळे रेठरे धरण तलावाजवळचा धबधबा ओव्हरफ्लो। कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर, जिल्ह्यातील 84 बंधारे पाण्याखाली, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित, धरणाची नयनरम्य दृश्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या साठ्यामध्ये वाढ, 7 धरणांमध्ये 47.29% पाणीसाठा। शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये भेट, आरक्षणाबाबत सरकारने आतापर्यंत काय प्रयत्न केले याबद्दल पवारांनी घेतली माहिती। सह्याद्री अतिथीगृहातील बैठक संपताच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक, मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न राज्यातील तेढ सोडवण्याच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक। भाजप कोअर कमिटीची सागर बंगल्यावर आज बैठक, बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस तसंच चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, रावसाहेब दानवे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार। संघ आणि भाजपची उद्या महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत, प्रदेश भाजपच्या संघटन मंत्र्यांसह संघाचे काही प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला मोठं महत्त्व। संघटन सशक्तीकरणासाठी भाजपचे प्रयत्न सुरू, पुणे अधिवेशनातील मुद्द्यांवर भाजपकडून काम सुरू, राज्यातल्या 778 मंडळांमध्ये नव्याने प्रभारी नेमले जाणार। राज्यातील पोटनिवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी। मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती पाहता निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला पत्र। मवियाच्या नेत्यांना ठोकून काढा या फडणवीसांच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समाचार, राजीनामा द्या आणि असं वक्तव्य करून दाखवा, राऊतांचं आव्हान। अमित शहांचे शरद पवारांवरील आरोप निराशा आणि वैफल्यातून, खासदार संजय राऊत यांची बोचरी टीका। भ्रष्टाचार करणारे अमित शहांच्या मांडीला मांडी लावून आज बसलेत, शहांच्या विधानावर टाळ्या वाजवणाऱ्यांची कीव येते, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। मराठी स्वाभिमानाची माती करणाऱ्यांचे बूट चाटणाऱ्या नकली वाघांनी वाघनखं आणली, सामनामधून एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, तर हीच वाघनखं विधानसभेत यांच्या कोथळ्यात घुसतील अशी जहरी टीका। दिल्लीच्या बैठकीआधी 3 ऑगस्टला उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन। विधानसभेच्या जागा वाटपाआधी 4 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची घेणार भेट। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माकप नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, विधानसभेत महाविकास आघाडी सोबतच राहणार, माकप नेत्यांची ग्वाही।
जालन्यामधून लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी जनआक्रोश यात्रेला सुरुवात। आरक्षण वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या, हाकेंचं ओबीसी बांधवांना आवाहन। माळी धनगर आणि वंजारी समाजाचं नेतृत्व संपवलं जातंय, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा आरोप। राजसत्ता राजपाठ मागून मिळत नाही, ते हिसकावून घ्यावं लागतं, हाकेंची प्रतिक्रिया। ओबीसीतून आरक्षण देणार की नाही ते स्पष्ट करा, मनोज जरांगेंची मागणी। राजकारण करत नाही पण आरक्षण दिलं नाही तर तुम्हाला पाडणार, जरांगेंचा सरकारला इशारा। मनोज जरांगेंसाठी सरकारने लाडका आंदोलक योजना जाहीर करावी, लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर टीका। तर खिरापत वाटल्यासारखी कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहेत, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल। काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकरांनी भाजप खासदार अशोक चव्हाणांची घेतली भेट। अंतापूरकर लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा। बिग बॉसच्या चित्रीकरणाबाबत मनीषा कायंदेंकडून आक्षेप व्यक्त, अश्लील चित्रीकरण दाखवलं जात आहे, चित्रीकरण थांबवण्यासाठी पोलीस आयुक्तांना विनंती केली, कायंदे यांची माहिती। मलबार हिल परिसरातील वॉकवेची आदित्य ठाकरे यांच्याकडून पाहणी। राज्यामध्ये काहीही झालं की उद्धव ठाकरेंवर ढकलतात, आमचं सरकार आल्यावर घोटाळे केलेल्यांना जेलमध्ये टाकू, आदित्य ठाकरेंचा इशारा। मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी खेडकरांच्या अडचणीमध्ये वाढ। पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचं पोलीस आयुक्तांना पत्र, वसंत मोरे धमकी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी। जळगाव ग्रामीण मतदारसंघात मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता, दोघांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू। वाढदिवसानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवारांची पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमाला भेट। आश्रमातल्या विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारत अजित पवारांनी साजरा केला वाढदिवस। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठा निर्णय, मुंबईत आता फक्त 40/40च्याच होर्डिंगला परवानगी, मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीमध्ये निर्णय। सरकारी कर्मचाऱ्याला दिल्या जाणाऱ्या आंदोलनाच्या धमकीमागे राजकीय शक्ती, कर्मचाऱ्यांना धमकावणं चिंताजनक असल्याचं म्हणत सामाजिक कार्यकर्ते अजय कुलकर्णींविरोधातील गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार। गोरेगावात म्हाडा आणखी 2,500 घरं बांधणार, पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडावर अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी 2,500 घरं बांधण्याचा म्हाडाचा निर्णय। गणेशोत्सवासाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या 202 गाड्यांचं आरक्षण फुल, पहिल्या 8 मिनिटातच प्रतीक्षा यादी 750वर, दलालांमुळे मूळ प्रवाशांना तिकीट मिळत नसल्याचा प्रवासी संघटनांचा आरोप। ठाणे भिवंडी रस्त्यावर गेल्या 2 ते 3 तासांपासून वाहतूक कोंडी, रस्त्याच्या कामांमुळे वाहतूक कोंडी। नवी मुंबई झोपडपट्ट्यांचा म्हाडाच्या धर्तीवर पुनर्विकास करावा, ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांची मागणी। प्रकल्पग्रस्तांची घरं आणि जमिनीची त्यांना मालकी देऊन बांधकामं नियमित करण्याची नाईक यांची मागणी। राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांचं 8व्या दिवशी काम बंद आंदोलन, राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमधली कामं ठप्प, महसूल कर्मचाऱ्यांना आकृतीबंध लागू करण्याची मागणी। नवी मुंबईच्या दिघा परिसरात खड्डे पडल्यामुळे मनसेकडनं आंदोलन, खड्ड्यांमध्ये बसून मनसेची घोषणाबाजी, ठेकेदार मलाई खात असल्याचा मनसेचा आरोप। भिवंडीमध्ये श्रमजीवी संघटनेचं तहसीलदार कार्यालयात धरणं आंदोलन, जनसुरक्षा अधिनियमास श्रमजीवी संघटनेचा विरोध, आंदोलनामध्ये अनेक नागरिकांचा सहभाग। कल्याण पूर्वेत नशेखोरांचा हैदोस, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आवारात नशा करणाऱ्या 4 तरुणांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या दिलं ताब्यात। पुण्यामध्ये गर्भपात करताना प्रेयसीचा मृत्यू, मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही मुलांना नदीत फेकलं, मावळ तालुक्यातली धक्कादायक घटना, प्रियकरासह साथीदारालाही अटक। पुण्यातल्या पिंपरीमध्ये हिट अँड रनची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपली, रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या महिलेला कारची धडक, महिला जखमी, चालक पसार। पुण्यामध्ये मराठी भाषा बोलण्यास नकार दिलेल्या परप्रांतीय दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण, पुण्यामधल्या विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात 6 ते 7 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन क्रीडा प्रकारासाठी पुण्यातले बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक सुदीप बर्वे यांची अंपायर म्हणून निवड, ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झालेले बर्वे हे देशातली एकमेव व्यक्ती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।